जिंदाबाद. आता आपण पाहणार आहात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव आणि पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांची मुलाखत. ही मुलाखत कशाविषयी तर तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल. ही मुलाखत त्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन पहा. श्रमजीवी संघटनेच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी नक्कीच आमच्याशी जोडून राहा. जिंदाबाद. जिंदाबाद. आज आपल्या श्रमजीवी संघटनेच्या स्टुडिओमध्ये शिक्षण हक्काच्या अभियानाबाबत आपण चर्चा करणार आहोत. आपल्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ रेंजड यांच्याबरोबर. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या माध्यमांवर पाहतो, जिल्हा परिषदच्या शाळांमधले 9वी-10वीचे वर्ग बंद करण्याचा घाट सरकारने घातला आणि शिक्षणापासून 2600पेक्षा जास्त मुलं ही वंचित होऊ पाहत होती. परंतु वेळेतच श्रमजीवी संघटना व सन्माननीय विवेक भाऊ यांच्या मध्यस्थीने सरकारने हा निर्णय तुर्तास मागे घेतलेला आहे. परंतु शिक्षण हक्काची ही चळवळ आहे ती पुढे नेण्याच्याकरता आणि हे जे संकट आहे ते दूर करण्याच्याकरता येणाऱ्या काळात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे. समाजामध्ये याची जागृती करणार आहे. याकरता आपल्याला माहिती व्हावी या प्रश्नाची आणि श्रमजीवी संघटनेची भूमिका स्पष्ट व्हावी याच्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश भाऊ हे उपस्थित आहेत. सुरेश भाऊ जिंदाबाद. जिंदाबाद. आपण पाहतो की शिक्षणाच्या प्रश्नावर गेल्या 2-3 महिन्यापासून श्रमजीवी संघटना काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न आणखी गंभीर होऊ नये आणि सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं याच्याकरता आपली जी काही भूमिका असणार आहे. तर एकूण हा प्रश्न काय आहे तो जर तुमच्याकडून आम्हाला समजला तर खूप बरं होईल. खरा सांगायचा झाला तर चैताच्या महिन्यात असा एक 9वी ना 10वीचे पोरांना पैसे नाही म्हणून शिकवता येणार नाही असा एक पत्रक पालघरचे साहेबांनी काढला 30 एप्रिलला आणि सांगला का पैसे नाही त्याच्यासाठी 9वी आणि 10वीचा वर्ग बंद करू. पाहायचा झाला तर फार जुना इतिहास असा नांगला तर तेव्हासुद्धा द्रोणाचार्याकडे जेव्हा एकलव्य शिकाय गेला तर द्रोणाचार्याने त्याला शिक्षण नाकारला की तुला नाही शिकवता येणार. आणि मग तोच वारसा आज पण सरकार का आला का काय असा मला वाटायला लागला. तेव्हा शिक्षण नाकारला आणि आज पण सरकारने शिक्षण नाकारला. साधारण आपले पालघर जिल्ह्यात 2600 पोरांना शिकवता येणार नाही आणि तसा त्या पत्रक काढला होता. संघटनेची भूमिका हवी, इतर सगळ्यांनी घेतलेली भूमिका होई, पण सरकारने त्या परिपत्रक मागं घेतला का शिकवता येईल. पण त्याच्यासाठी पैसा कुठून आणला ह्या नाही सांगला अजूनपर्यंत. शिकवता येईल एवढा तेही सांगला, पण पैसा आहे का नाही ह्या नाही सांगला. आणि पहिला काय सांगला का पैसा नाही त्याच्यासाठी आम्ही बंद करू. तर एवढाच सांगला. ते दबावामुळं जर समजा तेही त्या पत्रक मागं घेतलेलं हवा, पण पोरा शिकतील का नाही म्हणून आपल्या संघटनेने जी भूमिका घेतली ती फार भारी घेतली की नाही आम्हाला जर तुम्ही समजा 18 वर्षापर्यंत सगळ्यांनाच म्हणजे फक्त आदिवासींना नाही तर सगळ्यांनाच 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण फुकट शिक्षण आम्हाला द्या आणि आमची पोरा कशी तरी 12वीपर्यंत शिकतील. मग पुढचा त्यांचा कसा काय तर त्यांच्या याच्याने ती शिकतील, पण 12वीपर्यंत फुकट आम्हाला शिकवा. त्याच्यासाठीचा सगळा खर्च म्हणजे 18 वर्षापर्यंत सरकारने तसा कायदा करायला हवा असा आपला मागणा या आजच्या या सरकारकडं आहे. सुरेश भाऊ, या संदर्भामध्ये 2020ला सरकारने एक आयोग नेमला होता, नीती आयोग नावाने. त्या नीती आयोगाच्या शिफारशी काय होत्या त्या जर आम्हाला सांगितल्या तुम्ही तर बरं होईल.
जेव्हा या नीती आयोग सरकारने स्थापन केला आणि तेव्हा त्याच्यात जी काही लोक होती त्यांना जे काही अधिकार असं दिलेलं होतं, तर त्यांनी तर फार चांगल्या चांगल्या शिफारशी अशा केल्या सरकारला. तर सर्वांना असा त्याच्यात उल्लेख करेल नाही की सर्वांना मोफत शिक्षण. तर आपला म्हणणं की सर्वांना नाही, प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक हा एक एक व्यक्ती, सर्वांना म्हणजे सगळीच आली, तर प्रत्येकाला मोफत शिक्षण सरकारने द्यावा. त्याच्या व्यतिरिक्त फार काही चांगल्या चांगल्या शिफारशी, पण सरकार अजूनही त्याचे काही नीट नांगत नाही आहे असा आपल्याला आज समजेल आहे. तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की सरकारने नीती आयोग स्थापन केला आणि प्रत्येक 3 ते 18 वर्षाच्या मुलाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण सरकारने दिलं पाहिजे, ही सरकारची यामधली भूमिका होती. सुरेश भाऊ, जर समजा हे 9वी आणि 10वीचे वर्ग बंदच केले सरकारने, तर त्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? सांगायचा झाला तर पूर्वी तर आपली लोक अजिबात शिकेल नाही होती. आता कुठंतरी हळूहळू पोरांना शिक्षणाचा किंवा आसपासले शिक्षण पाहिजे याचा मोठा महत्त्वाचा कळलेला आहे. तर प्रत्येक आसपासलं वाटतं की आश्रमशाळेत राहत, नाही तर जिल्हा परिषद शाळेत जात, की जथं कुठं शाळा हवी तथं आपल्या पोरांना टाकायचा ना, शिकवायचा आसपास प्रयत्न करत, मोलमजुरी करत, तरी त्यांना वाटतं की आपली पोरा शिकली पाहिजे. पण अशा पद्धतीचा जर समजा सरकार निर्णय घेत हवा तर फक्त पैसेवाल्यांची पोरा शिकतील. जसं मी पहिलाच सांगला की जुन्या इतिहासापासून आपल्याला वंचित म्हणजे शिक्षणापासून दूरच ठेवायचा अशा पद्धतीचा धोरण अशा दिसना. ज्यांचे पैसे हवी तीच पोरा शिकतील, ज्यांचे पैसे नाही ते परत वीटभट्टीवर जातील, कोळसाखानीत जातील, नाही तर ऊस तोडीवर जातील, नाही तर जिथं कुठं बांधकाम माझा काम हवं तिथं कामाला जातील. दुसरा काय त्यांचे काय काम हवं. म्हणजे शिक्षण नाही तर तुम्हाला काय, तर शिक्षणच नसेल तर पैसेवाल्यांची पोरं शिकतील ना. जर समजा सरकारने मोफत शाळा काढल्या तर आपली ही सगळ्यांची पोरं शिकतील. बरं, शिक्षणाच्या बद्दल तुम्ही आता बोलता, तर सरकारने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं आहे. मग 18 वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असा तुमचा अट्टहास का आहे? जसा मी सांगला का 9वीला ना 10वीला फक्त पालघर जिल्ह्यात 2600 पोरांना शिकवाय पैसे नाही म्हणून इकडं शाळा बंद करत. मला एवढा सांगायचं आहे की पालघर जिल्ह्याचा जरी आपले सगळ्यांनी विचार केला तर फार मोठा रस्ता इकून जाईल, काहीतरी वडोदरा हायवे का काय, तर त्याच्यासाठी तर कोढा पैसा सरकारने खर्च केला. दुसरा नांगला तर एक बुलेट ट्रेन पण जाईल गुजरात का संघ, तर त्याच्यासाठी तर कोटी रुपये सरकारने खर्च करेल हवं. आणि तिसरा जर सांगायचा झाला तर वाढवण बंदरसारखा म्हणजे सांगा जगात फेमस होलं एवढा मोठा, म्हणजे देशाचा नाव पण जगात होलं एवढा मोठा सांगा बंदर आणजं, तर त्या बंदराला कोटी पैसे खर्च कराय सरकार नांगत हवा. पण गरिबांच्या पोराला शिकवाय पैसे नाही तर काय सांगतील त्याला का विषमता अशी की कोढीक मोठी विषमता की एक बाजूला लाखो करोडो रुपये सरकार खर्च कराय ना, दुसऱ्या बाजूला शिकवाय पैसा नाही. तर या चुकीचं आहे. त्याच्यासाठी संघटनेने मग ठरवला का या चुकीचा याचा आवाज उठवला पाहिजे ना. मग आपल्या संघटनेने लढायची तयारी ठेवली की ज्या काही होय पण लढायचा आणि 18 वर्षापर्यंत आपल्या पोरांना शिक्षण मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा. बरोबर आहे तुमचं की 7वी पर्यंतचं शिक्षण घेऊन पुन्हा आम्ही त्या मुलांना त्यांच्या विकासापासून वंचित ठेवतो आणि 7वी पास झाल्यानंतर एकतर रेतीवर जा, नाहीतर वीटभट्टीवर जा, दगडखानीत कामाला जा, याच्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. परंतु जर 12वीपर्यंत शिक्षण दिलं, 18 वर्षाची ती तुमची मागणी, तर कदाचित पुढे जी काही कौशल्याची शिक्षण घ्यायला पाहिजे ते घेऊन काही मुलं पुढे जातील. एक विकास आपण बोलतो, त्या विकासाची दिशा ही मुलांना 12वी नंतर मिळू शकते. त्याच्यामुळं ही खूप चांगली भूमिका आपल्या संघटनेने घेतलेली आहे.
आता हे जे काही धोरण तुम्ही सांगता की 18 वर्षापर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे, तर हे मिळण्याच्या करता श्रमजीवी संघटना पुढचं काय पाऊल उचलणार आहे? त्याची तयारी तर आपले केव्हाशी करत आहोत. त्याच्यासाठी लोकांना आपण सगळ्यांनी सांगला की आपल्या पोरांना शिकवायचं असेल तर संघटना आणि आपले सगळे मिळून काहीतरी भूमिका घ्यायला हवी. तर ती भूमिका आपल्या सगळ्यांनी घेतली ना. मग आपण एक सरकारला लेटरा लिहिणार आहोत, पत्र. ते पत्र लिहून ना कशा मी सांगा तर मागचा मला आठवं का बरेच लोकांना आली घरकुल आली, पण घर बांधाय जागा नाही. आणि मग हे आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आपले सगळेजण भेटलो. भाऊची भूमिका त्यात फार मोठी राहिली आणि त्यांना समजावून जेव्हा सांगला तेव्हा त्यांनी वन अधिकारामध्ये फार मोठा बदल करेल ना. आणि तो बदल करून गावठाण कसा देता येईल तर त्याच्यासाठी नवीन परिपत्र कसा काढणार आहे. आणि तेव्हा तर आपल्या लोकांना फार ठिकाणी वाडा हवा, शहापूर हवा, प्रत्येक ठिकाणी लोकांनी गावठाणं काढली ना घरकुला बांधली. तर सरकार म्हणजे मुख्यमंत्री तर 100% आपलं ऐकलं असं मला वाटतं. फक्त त्यांना त्या पटवून द्यायला लागेल आपल्याला. आणि ते पटवून देण्यासाठी आपण ती तयारी केली की प्रत्येक 2 लाख लेटरा लिहायची. प्रत्येक आसनी बासनी पोराही ना ज्यांना वाटतं की गरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे त्याही पण लेटरा लिहायची. मग ते वकील हवं, अधिकारी हवं, राजकीय पुढारी हवं, आमदार हवं, खासदार हवं, सरपंच हवं, यांना सगळ्यांना समजावून सांगू की एक पत्र लिहा की तुम्हीच आम्हाला 18 वर्षापर्यंत शिक्षण द्याल असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला सांगू आपण सगळ्यांना. अशा पद्धतीचं ना 2 लाख लेटरा ही पत्रं आपल्याला त्याला द्यायची आहेत मुख्यमंत्र्यांना. आणि 2 लाख पत्र तयार करून ती 2 जुलैला एकच दिवसात ती सगळी आपण पोस्टात नेऊन टाकणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत, मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की आम्हाला 18 वर्षापर्यंत मोफत आणि चांगलं शिक्षण दे जास्त. त्याच्यासाठी ह्या आपले आताची तयारी करेल आहे. खूप चांगली भूमिका आणि तयारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून होते. परंतु 2 लाख पत्र प्रत्यक्षामध्ये गावागावातून कशी जातील, किंवा तुम्ही आता सांगितलं की सर्वच क्षेत्रामधील वकील, डॉक्टर, अधिकारी यांनी सुद्धा या सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे. संघटना नेमकी 2 जुलैपर्यंत ही पत्र लिहून कशा पद्धतीने 2 तारखेचा कार्यक्रम करतील याबद्दल काय सांगाल? खरा सांगायचा झाला तर पत्राचा जमाना आता नाही राहील. आता फार आधुनिक काही काही गोष्टी येतील ना, तर पत्राचा जमाना नाही राहील. पण तरी पण ही पत्रा कशी मिळवायची त्याच्यासाठी पोस्टाला पत्र द्यायचा का ओढी आम्हाला काय 2000, आम्हाला काय 3000, आम्हाला काय 1500, जी काय हवी ती लेटरा आम्हाला पोस्ट कार्ड ज्याला सांगत ती मिळावी. तर त्याच्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे. आता 24 तारखेपावत ही सगळी जमा करायचं काम आपलं सगळं कार्यकर्ते करतील. गावामध्ये तालुका सेक्रेटरी असेल, अध्यक्ष हवं किंवा जे जे पदाधिकारी ते सगळं ह्या लेटरा जमा करायचं काम करतील. आणि कमी पडली तर दुसरे कोण मागवा. कारण आता माझ्या माहितीप्रमाणे सरकार नवीन काही छापं नाही, कारण त्यांनी ती खपतच नाही. तर तरी दुसरे पोस्टात हवी तर ती तिथून मागवा. जिथं पडून हवी दुलकात तर ती मागवा ना, आम्हाला द्या. त्याचं काय आम्ही काय फुकट नाही मागू. त्याचं पैसे जे काय हवं, जी काय किंमत हवी ते आपण द्या तयार आहोत. आणि ही सगळी 24 ते 27 तारखेपर्यंत सगळी मागवून घ्यायची आणि ती लोकांपर्यंत कशी पोचवायची, ते काय पत्र लिहायचं, या सगळं आपल्या लोकांना सांगायची तयारी आता आपल्या हे करायची आहे. खूप चांगली तयारी केलेली आहे तुम्ही. समजा 2 जुलैपर्यंत सरकारने तुमचं हे गाऱ्हाणं ऐकलं नाही तर पुढे काय या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका घ्याल? पहिली तर पत्र आपले पाठवू, लेटरा पाठवू, सरकार विचार करेल. कारण कशा पत्र पाठवायची तेव्हा सांगा की जग सांगा फार पुढे गेला. पण आज पण आम्हाला आदिवासींना किंवा गरिबांना पत्र लिहायला लागत. म्हणजे अजून पण आम्ही किती जुन्या काळातच आहो हे आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं. तर आमचा चांगला सरकारने विचार करायला हवा. आणि
समजा सरकारने ही लेटरां देन पत्रां देन नाहीच ऐकला तर रस्त्यावरची लढाई अशी तर आपले काय कमी आहो काय हां बरोबर. तर ते एक दिस नाही तर त्या रोज सांगाल तर रोज लढून हा सरकारचे बरोबर काय तेवढी तर ताकद संघटने आहे का नाही आहे. आणि एकदा का रस्त्यावर जर संघटना उतरली तर ती उतरायची वेळ मला खात्री आहे की ती रस्त्यावर उतरायची वेळ मुख्यमंत्री साहेब नाही येऊन द्यायचं यात मला 100% खात्री आहे. मी जसा गावठाणाचा सांगला त्यांना पटवून दिला तर त्यांनी मान्य केला. आणि मुख्यमंत्री तसा जर सांगायचा झाला तर एक चांगला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करत आहे. तर तो जसा मोठे मोठे वाढवण बंदर हवा, वडोदरा एक्सप्रेस हवा, बुलेट ट्रेन हवा, कॉरिडॉर हवा, एवढं त्यांच्यासाठी पैसे खरं तर 100% गरिबांसाठी तर तो विचार करेल एवढा मात्र मला तर पटेल आहे. कारण मी 2-3 वेळा जाऊन भेटेन आहे त्याला. आणि एक चांगला मुख्यमंत्री म्हणून आपले तर त्याच्याकडे नांगूच. जेव्हा जेव्हा आपल्या काही गोष्टी असतील तेव्हा मुख्यमंत्र्याने आपला बोलण्याचा विचार करेल आहे यात आपल्याला सांगाय वाटत. 2 जुलैला जे काही 2 लाख पोस्टकार्ड पाठवायचं तुम्ही एक अभिनव आंदोलन करणार आहात. खरं म्हणजे श्रमजीवी संघटनेचा हा इतिहास राहिला आहे की स्थलांतरित वंचित मुलांच्या शिक्षणाकरता भोंगा शाळा असेल, वसती शाळा असेल, ही कल्पना महाराष्ट्रात श्रमजीवींनी आणली. शिक्षण हक्क कायद्याची निर्मितीमध्ये सुद्धा श्रमजीवी संघटनेचा सहभाग राहिलेला आहे. आणि महात्मा फुले शिक्षण हक्क हमी योजना, प्रत्येक पाड्यात शाळा, ही कल्पना सुद्धा श्रमजीवीने त्याचं कायद्यात रूपांतर करायला श्रमजीवीचं योगदान राहिलं आहे. 2 जुलैनंतर श्रमजीवी संघटनेची ह्या अभियानाच्या बद्दल काय दिशा असेल, काय भूमिका असेल, आणि या 2 लाख कार्ड ही घराघरातून कशी येतील त्याच्याकरता काय पूर्वतयारी केली, ही जर तुम्ही आम्हाला सांगितली तर बरं होईल. आतापासून ही पत्रां कशी काय लोकांपर्यंत जातील याची तयारी मी पहिले त्याच्यात सांगला का पत्र देऊन ती जमा करायचं काम चालू आहे. संघटनेची सभासद मोहीम जी काही गावागावात आपली कार्यकर्ते जाण करणार आहात तर त्यांच्याबरोबरच ह्या पत्र कसा लिहायचा, मग त्यात लिहून दाखवायचा, मग असाच पत्र सगळी तयार करून घ्या. तर ही तयारी आतापासून तशा पद्धतीची प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. आणि थोडं आपले कार्यकर्ते गावागावात मजबूत आहात का असं नाही, भले अशिक्षित हो पण पोरांची मदत घेतील, गावात एका शिकेला हो त्याची मदत घेतील, गरज वाटली तर शाळेच्या शिक्षकांची मदत घेतील, पण त्या आपलं एकदा सांगला का त्या करतील. या जी काही पत्रां लिहायची आता ही फक्त संघटनेचे सभासद किंवा त्यांची पोरां ओढ्यापर्यंत नाही ठेवायचा. तर देशात अजूनही चांगली चांगली लोकं आहात जी अन्यायाच्या विरोधात लढत, गरिबांना झालेल्या अन्यायावर आवाज उठवत. तर अशी आमदार हवं, खासदार हवं, सरपंचापासून सगळं जिल्हा परिषद पंचायत समिती जे काय लोकप्रतिनिधी ज्यांना सांगत ते हवं. वकील हां चांगलं चांगलं वकील, तर त्यांना हो वाटतं की गरिबांसाठी काहीतरी कराय हवं. तर अशा वकिलांना हो भेटू, चांगले चांगले अधिकारी आहात, चांगले चांगले सामाजिक काम करणारे लोक आहात, तर त्यांना हो भेटू. आणि या लढाईचा फक्त एकली संघटना लढल असा नाही विचार करायचा, तर सगळ्यांना याच्यात सहभागी कसं आपल्याला करून घेता येईल तर तो सुद्धा प्रयत्न आपले सगळीजणं करू ना. आणि त्यांना सुद्धा उतरवू. तर फक्त एकटी संघटना नाही लढत, तर सगळी देशातली चांगली लोकं ज्यांना वाटतं की गरिबांसाठी काहीतरी करायला हवं, गरीब शिकायला हवी, गरिबांची पोरां पुढं जायला हवी, तर तशी लोकां जे चांगल्या विचाराचे आहात. तर मी आव्हान या आजच्या दिवसाला त्यांनाही करेन की आम्ही तुमच्यापर्यंत पोचू का नाही पोचू मला माहीत नाही, पण स्वतःहून तुम्ही आमच्या या लढाईत, आमच्या संघर्षात सहभागी व्हा असं मी सगळ्यांना आव्हानसुद्धा करेन. जे संघटनेच्या बाहेरचा पत्रकार हो विशेष करून, म्हणजे त्याच्या सगळे प्रकारचा पत्रकार हो, तर त्यांना सुद्धा मी सांगेन का तुम्ही सुद्धा आम्हाला याच्यात पाठिंबा देजोस. कारण आमच्या गरिबांचे पोरा 18 वर्षापर्यंत त्यांना शिक्षण द्यायला सरकारला आपण भाग पाडू ना, सरकारला सांगू
का आमचे पोनारलं हे गरिबांचे पोनारलं शिकवला पाहिजे असा तुमचा सुद्धा सहभाग आम्हाला मिळाय हवा. 2 जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे? आता ही लढाईची आपली सगळी मिळून सुरुवात करू. तर ही लढाई एकदा सुरुवात केली का लगेच नाही खपाय. तर ती लढाई आहे आणि ही लढाई लढायची हवी तर वेगवेगळ्या पायऱ्यांवर आपल्याला ही लढाई लढायला लागेल. तर 2 जुलैला आपण समजा ही पत्रा पाठवू, सरकार विचार करेल का नाही करेल ना लगेच हा जो काही शिक्षणाचा प्रश्न आहे हा सोडून दिला असा नाही व्हायचा. 2 जुलैच्या नंतर एक फार चांगला दिवस येईल, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन, म्हणजे 2 फार महत्त्वाच्या गोष्टी ये दिसायला होत. तर 9 तारखेला 9 ऑगस्टला आपण संघटना म्हणून सगळी जण एकत्र येऊ, जिल्ह्यात एकत्र येऊ आणि एक मशाल यात्रा काढू. ते मशाल यात्रेत आपली सगळी पोरा हवी, तरुण हवं, ज्याने स्वतःहून सहभाग कसा घ्यायचा हवा ती सगळी जणं मशाल यात्रा काढू आणि एक जिल्ह्याचे कलेक्टरला म्हणजे जिल्ह्याचा जो मेन प्रमुख त्याला एक निवेदन देऊ की अजून जरी सरकारने याच्यावर विचार करायला हवा, नाही केला तर त्या निवेदन देऊन आणि मग पुढचा काय करायचा त्याचा सुद्धा आपल्याला विचार करेल आहे का असा नाही. म्हणजे टप्प्याटप्प्यावर ही लढाई आपण जिंकायचीच, ही कशी जिंकायची तर थोडा ते विचार संघटनेने करेल आहे. ही जी काही शिक्षणाची चळवळ एक सामाजिक चळवळ म्हणून श्रमजीवी संघटनेने हातात घेतलेली आहे आणि 2 जुलैला 2 लाख पत्र सरकारला पाठवून, मुख्यमंत्र्यांना पाठवून एक समाजामध्ये सुद्धा जागृती निर्माण करणं आणि सरकारला धोरण घ्यायला भाग पाडणं अशा पद्धतीची तयारी ही श्रमजीवी संघटनेने केलेली आहे. तुम्ही या स्टुडिओच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना हे जे काही संदेश दिलेला आहे आणि या लढ्यामध्ये सहभाग होण्याकरता विनंती केलेली आहे त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. जिंदाबाद. जिंदाबाद.